सो आज आपण काय करूया, युनिट आवाज क्लिअर येतोय? येस सर. ओके. सो युनिट 6 कन्सेप्ट ऑफ मेमरी. तुम्हाला प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी असे काय केले, तो दोन टाइप्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके. सो बघा, प्रायमरी मेमरी मध्ये तुम्हाला रॅम अँड व्हेरियस टाइप्स ऑफ रोम्स आहे आणि त्याच्यानंतर सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. ओके. त्याला आपण काम तर बघूया आपण. सो डिफरंट टाइपच्या मेमरी जे आहेत तर ते आपल्या कॉम्प्युटर मध्ये असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला झूम करून दाखवतोय. रॅम, रोम, हार्ड डिस्क आहे, त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह आहे. पेन ड्राईव्ह आपण काय म्हणतो, फ्लॅश ड्राईव्ह म्हणतोय. त्याच्यानंतर काय म्हणतात, सीडी और डीव्हीडी आहे. ओके. त्याच्यानंतर फ्लॉपी डिस्क आहे. ओके. अशा टाइपच्या ज्या काही मेमरी आहेत तर ते आपल्या कॉम्प्युटर मध्ये काय केल्या जातात, यूज केलेल्या असतात. ओके. आता हे फ्लॉपी डिस्क जे आहे तर ते आपण विचार केला तर आता कोणी यूज करत नाही फ्लॉपी डिस्क. पूर्वी कसं होतं, फ्लॉपी डिस्क जे आहे तर ते स्टोरेज साठी यूज केलं जात होतं. ओके. तर बघूया आपण आता मेन. सो कॉम्प्युटर मेमरी मध्ये बघा, मेमरी इज अ स्टोरेज part in a computer. It is store the data, information, programs during processing in computer. It store data either temporary or permanent basis. Memory used to important role in saving and retrieving data. एकदम सिंपल घेतलेलं आहे याच्यामध्ये बघा. कॉम्प्युटर मेमरी जी आहे तर ते जो आहे किंवा काय ऍडव्हान्टेज असणार आहे आपण ज्यावेळेस मेमरी यूज करतोय तर ज्यावेळेस आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन ही स्टोअर करायची असेल, आता स्टोअर करताना सुद्धा तुम्ही परमनंट स्टोअर करताय का टेम्पररी स्टोअर करताय. ओके. हे डिपेंड तुमच्यावरती आहे. तर म्हणून घेतलेलं आहे बघा इथं, मेमरी इज अ स्टोरेज पार्ट इन कॉम्प्युटर. ओके. त्यासाठी स्टोअर करण्यासाठी आपण काय करत असतो, मेमरीचा यूज करत असतो. जेणेकरून आपण काय स्टोअर करतोय सिस्टीम मध्ये, कॉम्प्युटर मध्ये, डेटा, इन्फॉर्मेशन, प्रोग्राम आणि दुसरी काय तिथं हाय दोन. तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकताय, फाईल्स जे आहेत तर ते स्टोअर करताय. ओके. कोणती इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही ते काय करताय, एखाद्या फाईल मध्ये स्टोअर करत असताय. फॉर एक्झाम्पल सपोज मी काय केलेलं आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड ओपन केलेलं आहे, त्याच्यामध्ये टाईप केलेलं आहे, ते स्टोअर केलेलं आहे. तर त्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सटेन्शन काय असणार आहे, .doc और .docx. ओके. हे स्टोअर असणार आहे. जर सपोज तुम्ही सी चा प्रोग्राम करत असेल तर सी चं एक्सटेन्शन काय असणार आहे, .c. ओके. .c ची फाईल तुम्ही काय करताय, स्टोअर करताय. सपोज आपण एखाद्या नोटपॅड मध्ये टाईप केला असेल. ओके. तर नोटपॅड मध्ये टाईप केल्यानंतर त्याचं एक्सटेन्शन काय असणार आहे, .txt. ओके. म्हणजे फाईल नेम .txt त्याचं एक्सटेन्शन असणार आहे. सपोज आपण एखादं व्हॉइस किंवा ऑडिओ क्लिप जर आपण काय करत असेल, स्टोअर करत असेल तर ते काय असणार, तुमचं MP4 असू शकतं किंवा MP3 असू शकते. ओके. म्हणजे प्रत्येक ह्याला काहीतरी एक काय असणार आहे, फाईल्स असणार आहे आणि त्या फाईल नुसार काय होणार आहे, तिथं ती इन्फॉर्मेशन ही आपल्या सिस्टीम मध्ये स्टोअर केली जाते. ओके. सो स्टोअर केली म्हणजे काय, आपण मेमरीचा यूज करूनच काय करत असतो, ते स्टोअर करत असतोय. सो बघा, आणि तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक मेमरीला एक युनिट असतं. ओके. बीट पासून बाईट, केबी, एमबी, जीबी, टीबी. ओके. हे असे काय त्याचे बीट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, त्याच्यानंतर टेराबाईट, पेटाबाईट. ओके. हे जे आहेत तर त्याचे काय ते युनिट्स आहेत मेमरीचे. ओके. तर त्यानुसार बघा ते काय घेतलेलं आहे, इट स्टोअर द डेटा आयदर टेम्पररी और परमनंट बेसिस. मीन्स काय, जो काही डेटा आपण स्टोअर करत असतो तर तो टेम्पररी किंवा परमनंट बेसिस वरती काय करत असतो, सिस्टीम मध्ये स्टोअर करत असतोय. सो बघा, मेमरी हा काय करत असतो, मेमरी युज्ड टू इम्पॉर्टंट रोल इन सेव्हिंग अँड रिट्रायव्हिंग द डेटा. मेमरीचा वापर करून आपण काय करू शकतो, मेमरीचा मेन रोल म्हणलं जर काय असणार आहे, तुमचा जो काही डेटा आहे तर तो डेटा सेव्ह करायचा आणि सेव्ह केल्यानंतर आपण काय करू शकतो, कितीही वर्षानंतर तो डेटा जो आहे तर तो काय करू शकतोय, रिट्राईव्ह करू शकतोय, घेऊ शकतोय, डिस्प्ले करू शकतोय. ओके. नाव सो बघा,
कॉम्प्युटर मेमरी मध्ये तुम्हाला 2 टाइप्स दिलेले आहेत. ओके, इथे एक ट्री डायग्राम दिलेले आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर मेमरी मध्ये बघा प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी असे 2 टाइप्स मेन असणार आहेत. ओके, पुन्हा प्रायमरी मेमरी मध्ये बघा तुम्हाला रोम अँड रॅम असे घेतलेलं आहे. रीड ओनली मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ओके, त्याच्यानंतर बघा रोम मध्ये पुन्हा तुम्हाला पी रोम, EPROM आणि त्याच्यानंतर E² PROM और EEPROM असं पण म्हटलं जातं. डबल ई म्हणा किंवा E² PROM म्हटलं तरी चालेल. ओके, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असं त्याचं काय लॉंग फॉर्म आहेत. सो रॅम मध्ये पुन्हा तुम्हाला माहित आहे की एस रॅम आणि डी रॅम. ओके, एस मीन्स स्टॅटिक रॅम आहे, डी म्हणजे डायनामिक रॅम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा दुसरा टाइप जो आहे तर तो सेकंडरी मेमरी असणार आहे. सेकंडरी मेमरी मध्ये तुम्ही हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह, डिजिटल वर्साटाईल डिस्क अँड लास्ट वन इज अ पेन ड्राईव्ह असे काय केले तुम्हाला सेकंडरी मेमरी मध्ये तुम्हाला दिलेले आहे. ओके, तर आपण बघूया. So बघा types of memory, mainly computer have 2 types memory. First one is the primary which is also called as a volatile memory. Okay, तर लक्षात ठेवा प्रायमरी मेमरीला काय म्हटलं जातं, volatile memory असं म्हटलं जातं. मे बी MCQ ला विचारतील तर त्यावेळेस कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तर बघा प्रायमरी मेमरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ volatile memory. आणि नंतर बघा सेकंडरी मेमरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॉन volatile memory. ओके, मे बी कसे विचारतील. dash dash is a volatile memory. Okay, dash dash is a non volatile memory. So प्रायमरी मेमरीला काय म्हटलं जातं, volatile memory म्हटलं जातं आणि सेकंडरी मेमरीला काय म्हटलं जातं, नॉन volatile memory. ओके, आता ते volatile आणि नॉन volatile बघूया आपण. सो बघा first one is a primary memory or volatile memory. Primary memory is internal memory of the computer. It is also known as a main memory and temporary memory. So बघा प्रायमरी मेमरी जी आहे तर तुमची कसली असणार आहे, इंटरनल मेमरी असणार आहे. इंटरनल मेमरी कॉम्प्युटरची असणार आहे. त्याच्या थ्रू बघा त्यालाच काय म्हटलं जातं, प्रायमरी मेमरीला मेन मेमरी म्हटलं जातं. त्याचबरोबर टेम्पररी मेमरी म्हटलं जातं. जसं आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा बघा तुमचं फोन स्टोरेज असतं, फोन मेमरी असते. तुम्ही एखादं मेमरी कार्ड पण तुम्ही काय करताय त्याच्यामध्ये इन्सर्ट करताय. त्याचबरोबर तुमच्या फोन मध्ये रॅम असतं, रॅन्डम ऍक्सेस मेमरी असते. ओके, काही जणांची 2 GB रॅम असते, काही जणांची 4, काही जणांची 8 GB पण असेल. ओके, 6 असेल, 8 असेल, डिपेंडिंग प्रत्येक मोबाईलच्या ह्याच्यावरती आहे, मॉडेल वरती डिपेंड आहे. सो बघा सेम आपल्या सिस्टीम मध्ये कॉम्प्युटर मध्ये सुद्धा तसंच आहे. त्यालाच काय म्हटलं जातं बघा, रॅमलाच आपण काय म्हणतोय, मिनी मेमरी म्हणतोय किंवा त्यालाच आपण टेम्पररी मेमरी म्हणतोय. सो बघा प्रायमरी मेमरी होल्ड the data and instruction on which computer is currently working. Primary memory is a nature volatile. It means when power is switched off, it lost all data. So बघा प्रायमरी मेमरी काय करत असते, होल्ड करत असते तुमचा जे काही डेटा असेल, कुठल्याही प्रकारचा डेटा असेल किंवा जे काही आपण इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटरला पास केलेले आहेत. ओके, जर आपण ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर कडे गेलो तर तुम्हाला तिथं लगेच लक्षात येईल. ओके, तर ते इनपुट त्याच्यानंतर मध्ये आपण CPU चे घेतली होती डायग्राम, त्यानुसार काय होत असतं आपली जी काही इन्स्ट्रक्शन आहे तर ते तुमचे प्रायमरी मेमरी कडून काय केले जाते, CPU कडून पास करून त्यानुसार जे काही सेकंडरी स्टोरेजला आहे त्याच्या थ्रू काय होणार आहे, रिक्वेस्ट पास होणार आहे. ती प्रोसेस होऊन आपल्याला काय करत असतं, आउटपुटला शो होत असतं. ओके, सो म्हणून बघा प्रायमरी मेमरी होल्ड द डेटा अँड इन्स्ट्रक्शन ऑन विच कॉम्प्युटर इज करंटली वर्किंग. सो प्रायमरी मेमरी इज अ नेचर व्हॉलाटाईल. ओके, प्रायमरी मेमरीला काय म्हणतात, व्हॉलाटाईल मेमरी असं म्हटलं जातं. मीन्स काय, का बरं व्हॉलाटाईल म्हणायचं, कारण ज्या वेळेस
सिस्टीमचा पॉवर कॉम्प्युटरचा जर ज्यावेळेस आपण डायरेक्टली काय करतोय ऑफ करतोय, बंद करतोय, स्विच ऑफ करतोय, तर त्यावेळेस तिथं काय होतं, डेटा जो आहे तो काय होऊ शकतो, लॉस्ट होऊ शकतो. तो डेटा हा आपल्या सेकंडरी स्टोरेज मध्ये म्हणजेच काय हार्ड डिस्क मध्ये स्टोअर केला जात नाही. ओके, सो म्हणून त्याला काय म्हणतात, व्हॉलाटाईल मेमरी असं म्हटलं जातं. आपण जे काही टाईप करत असेल, फॉर एक्झाम्पल बघा, इमॅजिन करा मी काय करतोय तर एक नोटपॅड ओपन करतोय. ओके, नोटपॅड मध्ये मी असं काहीतरी टाईप केलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर आता हे टाईप केलं म्हणजे काय, मी कॉम्प्युटरचे कोणती मेमरी यूज केलेली आहे, तर रॅम यूज केलेली आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी यूज केलेली आहे. मी सेकंडरी स्टोरेज हार्ड डिस्कचा वापर केलेला नाही. कसं काय यूज केलं नाही, तर बघा मी ज्यावेळेस मी काय करतोय तर ह्याला क्लोज करायचा प्रयत्न करतोय, तर त्यांनी लगेच विचारते बघा, डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस टू अनटायटल्ड. ज्यावेळेस मी काय करतोय सेव्ह ला क्लिक करतोय, तर त्यावेळेस ही जी फाईल आहे ही सेकंडरी स्टोरेज मीन्स हार्ड डिस्क मध्ये काय होणार आहे, ही स्टोअर केली जाणार आहे. बघा मी सेव्ह ला क्लिक करतो अगोदर, सेव्ह ला क्लिक केल्यानंतर त्यानं काय करतंय हार्ड डिस्क कडे जाणार. हार्ड डिस्क मध्ये जे काही आपले हार्ड डिस्कचे जे ड्राईव्ह आहेत, सी ड्राईव्ह असेल, माझ्या आता सिस्टीम मध्ये सीई आणि एफ असे 3 ड्राईव्ह आहेत. ओके, तर त्यानुसार काय होणार आहे, लोकेशन विचारेल आणि त्या लोकेशनला फाईल मला काय करावं लागेल, नेम एंटर करून त्या फाईलला काय नाव द्यायचंय ते नाव मी देऊन त्यानुसार काय करू शकतो, मी तर सेव्ह करू शकतोय. मीन्स ज्यावेळेस मी सेव्ह करेल तर त्यावेळेस काय होणार आहे, ते सेकंडरी स्टोरेज मध्ये स्टोअर होईल. अदरवाईज सपोज मी काय करतोय क्लोज करतोय, आता सेव्ह केलेली नाही, तर तिथं बघा डोंट सेव्ह आणि कॅन्सल. डोंट सेव्ह केलं तर काय होणार आहे, ते क्लोज होणार आहे, म्हणजे रॅम मधूनच काय होणार आहे, ते एक्झिट होणार आहे. ती ही फाईल सिस्टीम मध्ये किंवा हार्ड डिस्क मध्ये स्टोअर केली जाणार नाही. आणि कॅन्सलचं तर माहित आहे, कॅन्सल मीन्स काय, अजून मला जर काही टाईप करायचं असेल तर ते कॅन्सल क्लिक करून मी काय करू शकतोय, अजून टाईप करू शकतोय. ओके, सो असे तुम्हाला काय केलेत ऑप्शन्स प्रोव्हाइड केले आहेत. सो आपल्याला इथं काय बघायचं आहे, रॅमचा यूज कशा पद्धतीने होतोय हे बघायचं आहे. आता बघा मी क्लोज करतोय. डोंट सेव्ह, डोंट सेव्ह मीन्स काय असणार आहे, डायरेक्टली प्रायमरी मेमरी मधून म्हणजेच काय रॅम मधून माझं ही फाईल जी आहे तर ती काय होणार आहे, एक्झिट होणार आहे. ओके, सो बघा डोंट सेव्ह ला क्लिक करतोय तर त्यावेळेस रॅम मधूनच काय होणार आहे, ही फाईल एक्झिट झालेली आहे. ओके, सो म्हणून बघा म्हणून प्रायमरी मेमरीला किंवा आपण काय म्हणतोय रॅमला किंवा मेन मेमरीला काय म्हटलं जातं, आपण व्होलाटाईल असं म्हणतोय किंवा नेचर व्होलाटाईल असणार आहे तसं. सो बघा प्रायमरी मेमरीचे जनरली काय केले, 2 टाइप्स तुम्हाला दिलेले आहेत. ओके, फर्स्ट वन इज अ रॅम अँड सेकंड वन इज अ रोम. बघूया आता रॅम आणि रोम मध्ये काय फरक आहे. बघा रॅम चा लॉंग फॉर्म दिलेला आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. It stands for random access memory. RAM is known as read or write memory. काय म्हणून ओळखलं जातं, रीड किंवा राईट ऑपरेशन साठी आपण काय करत असतो, रॅमचा यूज करत असतो. त्याचबरोबर आपल्या मोबाईलचा असेल किंवा कॉम्प्युटरचा जो काही डिस्प्ले असेल, ओके, तर तो डिस्प्ले वरती जे काही तुम्ही मल्टिपल ऍप्स ओपन केले असतील किंवा मल्टिपल टास्क ओपन केले असतील तर त्यावेळेस सुद्धा काय केलं जातं, रॅमचा यूज केला जातोय. येते लक्षात, काय केला जातो, रॅमचा यूज जो आहे तर तो काय असणार आहे, आपल्या ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा असणार आहे. कारण रॅमचा जो स्पीड आहे तर तो स्पीड खूप चांगल्या प्रकारचा असतो ऍज कम्पेअर टू सेकंडरी मेमरी. ओके, जी काय प्रोसेस आहे एक्झिक्युशन स्पीड असेल तर ते काय असणार आहे, रॅम वरती होत असते आणि हाय स्पीड न काय होत असतं, त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण काय करत असतो, रॅमचा यूज करत असतो. ओके, हे ऑटोमॅटिकली आहे. आता माझी मर्जी नाही की मला सेकंडरी स्टोरेज मध्ये सगळं काय करायचं आहे. ओके, हे जे काय आहे ही प्रोसेस असणार आहे, ह्या प्रोसेस वरून आपल्याला जे काही शो होत असतं. ओके, त्याच्यानंतर बघा फर्स्ट वन स्टॅटिक रॅम. बघा एस रॅम म्हणून द्या किंवा स्टॅटिक रॅम
म्हटलं तरी दोन्हींचा मिनिंग एकच असणार आहे. सो बघा, स्टॅटिक रॅम ऑल्सो नोन ॲज SRAM retain stored information as long as the power supply is on. SRAM are of higher cost and consume more power. They have higher speed than dynamic RAM or DRAM. जर आपण स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅमचा जर बघितला, विचार केला, तर आपल्या ह्याच्यामध्ये जे काही स्पीड असेल किंवा पॉवर जी आहे, तर ती पॉवर कंझ्युम करण्याची जास्त पॉवर जी आहे किंवा इलेक्ट्रिसिटी जी कंझ्युम जे जास्त प्रमाणात SRAM करत असतं. त्याचबरोबर याची जी कॉस्ट आहे, ओके, स्टॅटिक रॅमची कॉस्ट जी आहे तर ती जास्त आहे ऍज कम्पेअर टू द डायनॅमिक रॅमचा विचार केला तर. त्याचबरोबर बघा, SRAMचा जो स्पीड आहे तर तो स्पीड जास्त आहे ऍज कम्पेअर टू द डायनॅमिक रॅम. आता दुसरं म्हटलं तर बघा, DRAM और डायनॅमिक रॅम. डायनॅमिक रॅम ऑल्सो नोन ॲज DRAM. It's a stored information in a very short time, a few milliseconds, even though the power supply is on. The dynamic RAM is a cheaper and moderate speed, and also they consume less power. तर बघा, DRAM जे आहे तर ते कसं असणार आहे, ह्याचा इन्फॉर्मेशन जे आहे तर ती स्टोअर करण्यासाठी तुम्ही काय करता, शॉर्ट पिरियडचा यूज करू शकता. फ्यू मिलीसेकंड मध्ये ते ऑपरेट होत असतं. ज्यावेळेस आपण एखादं सिस्टीम काय करतोय, चालू करतोय, ऑन करतोय, तर त्यावेळेस. त्याचबरोबर बघा, डायनॅमिक रॅम जे असणार आहे तर त्याची जी काही कॉस्ट आहे, जर आपण परचेस करायचं म्हटलं तर काय असणार आहे, त्याची कॉस्ट जी आहे तर ती कमी प्रमाणामध्ये आहे ऍज कम्पेअर टू द स्टॅटिक रॅम. त्याचबरोबर त्याचा स्पीड जो आहे तर तो सुद्धा काय असणार आहे, आपण विचार केला तर स्टॅटिक रॅमची आणि डायनॅमिक रॅमचं जर कम्पॅरिझन केलं तर डायनॅमिक रॅमचा जो स्पीड आहे तर तो काय असणार आहे, तुमचा कमी असणार आहे. त्याचबरोबर DRAM ला जी काही पॉवर लागते तर ती कंझ्युम करण्याची पॉवर ही पण काय असणार आहे, लेस पॉवर जे आहे तर ते काय करत असतं, यूज करत असतं, असं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ओके, सो 1 मिनिट, मी सिस्टीम मधला तुम्हाला रॅम दाखवतोय जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. अशा पद्धतीने बघू शकतोय. टास्क मॅनेजर मध्ये जायचं, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं डिफरंट टाईपचं शो होतंय. ओके, प्रोसेसेस, त्याच्यानंतर परफॉर्मन्स आहे, करायचं आहे इथं परफॉर्मन्स बघायचा आहे. परफॉर्मन्स मध्ये बघा तुम्हाला इथं दिलेलं आहे प्रत्येकाला कशा कशाला कोणती किती मेमरी यूज केलेली आहे, काय आहे. सो बघा, CPU कार्डचं त्यानुसार बघा इथं 40% जो आहे तो काय केलेला आहे, म्हणजे कमी जास्त होत असतं कंटिन्युअसली. ओके, ऑन एन ऍव्हरेज बघा 14% शो होतोय, हा यूज होत आहे आपल्या CPU. त्याच्यानंतर बघा, CPU जो आहे, CPU ची कॅपॅसिटी सिस्टीमची तर जी आहे तर ती तुम्हाला इथं टॉपला शो होते. 2.6 गिगाहर्टचा प्रोसेसर आहे i5. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय बघायचं आहे, मेमरी बघायची आहे. ओके, मेमरी म्हटल्यानंतर मी काय करतोय, मेमरी सेकंड ऑप्शन जो आहे तो मेमरीला क्लिक करतोय. मेमरीला क्लिक केल्यानंतर ही मेमरी जी आहे तर ती रॅम आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे त्या सिस्टीमची. तर टोटल कॅपॅसिटी जी आहे तर ती बघा 4.0 मीन्स काय 4 GB ही ह्या सिस्टीमची रॅम आहे. DDR3 टाईपची रॅम जी इथं काय केलेली आहे, वापरलेली आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं म्हटलं तर टोटल 4GB मधलं 2.9 हे जे आहे तर ते काय केलेलं आहे, इथं यूज केलेलं आहे, इथं दाखवतंय. म्हणजे 74% जे आहे तर ते काय केलेलं आहे, यूज केलेले आहे. त्याचबरोबर आता हार्ड डिस्क जर आपण कंपॅरिझन केलं तर हार्ड डिस्क मध्ये बघा 0% हार्ड डिस्कचा आता सध्याला यूज होत आहे, असं तुम्हाला इथं स्क्रीनवरती शो होतंय. लक्षात, म्हणजे जे काही माझ्याकडे आहे तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्लेवरती जे काही शो होतंय हे सर्वच्या सर्व तुमच्या रॅम वरती प्रोसेस होत आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला शो होतंय वायफाय म्हणून आहे. आता हे मोबाईल त्याला कनेक्ट केल्यामुळे काय होणार आहे, तर मला वायफायचं इन्फॉर्मेशन जे आहे तर ते शो होते.
सेंड आणि रिसीव्ह किती स्पीड आहे. ओके, हे सर्व इन्फॉर्मेशन इथं काय होते मला तुम्हाला शो होते. ओके, IP व्हर्जन 4 आहे, IP व्हर्जन 6 आहे. त्याच्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला काय केली जाते तिथं प्रोव्हाइड केली जाते. मीन्स मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपल्याला जर बघायचं असेल तर त्यानुसार काय करू शकतो आपण, हे जे आहे तर रॅम जे आहे तर ते आपण आपल्या सिस्टीमचं, त्याचबरोबर आपण आपल्या मोबाईल सुद्धा काय करू शकतो, रॅम जे आहे तर ते बघू शकतोय किती % यूज झालेली आहे, किती % फ्री आहे. ओके, सो सेकंड वन बघा, तुमच्या प्रायमरी मेमरी मध्ये दिलेलं आहे ते म्हणजे तुमचं रोम, रीड ओनली मेमरी. ओके, रीड ओनली मेमरी. सो बघा, it stands for read only memory. ROM is a permanent type of memory. Its content is not lost when power supply is switched off. आता रोम म्हणल्यानंतर काय असणार आहे, रीड ओनली मेमरी. ही मेमरी जी आहे ही मेमरी कशी असते तुमची, परमनंट टाईपची मेमरी असते. जरी समजा तुमचं पॉवर जो आहे तर तो जरी स्विच ऑफ झाला तरी सुद्धा त्या मेमरी मधलं कंटेंट जे आहे तर ते लॉस्ट होत नसतात. सो बघा, कंटेंट ऑफ रोम इज डिसाइडेड बाय द कॉम्प्युटर मॅन्युफॅक्चरर अँड परमनंटली स्टोर्ड ऍट द टाइम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. तर हे जे काही कंटेंट आहेत रोम मधले हे कोण डिसाइड करत असतं, ज्यावेळेस ती मेमरी मॅन्युफॅक्चर होत असते किंवा ज्या वेळेस त्या मेमरीमध्ये परमनंट इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते तर त्यावेळेस काय केलं जातं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कंटेंट जे आहे तर ते ऍड करायचे आहेत हे त्यावेळेस डिसाइड केलं जातं, स्टोअर केलं जातं. त्याचबरोबर बघा, रोम कॅनॉट बी ओव्हर रिटन बाय द कॉम्प्युटर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नॉन व्हॉलाटाईल मेमरी. तर रोमला काय म्हटलं जातं बघा, रोम मध्ये कोणत्याही प्रकारचं आपण जो काही डेटा आहे तो एकदाच काय होत असतो, राईट केला जातोय. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही किंवा आपण ओव्हर राईट किंवा ओव्हर रिटर्न करू शकत नाही, सिस्टीम करू शकत नाही. त्याचबरोबर रोमला काय म्हटलं जातं, नॉन व्हॉलाटाईल मेमरी म्हटलं जातं. येतं लक्षात, रोमला काय म्हटलं जातं, नॉन व्हॉलाटाईल. का बरं, कारण जरी पॉवर ऑफ झाली तरी त्याच्यातले कंटेंट काही होत नाहीत. त्याचबरोबर ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग होत असतं किंवा ज्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते एकदा परमनंटली, तर त्याच्यानंतर कोणीही किंवा कोणतीही सिस्टीम जी आहे तर त्याच्यावरती काही करू शकत नाही किंवा त्याच्यातले कंटेंट जे आहे तर ते ओव्हर रिटर्न करू शकत नाही किंवा चेंजेस करू शकत नाही. म्हणून रोमला काय म्हटलं जातं, नॉन व्हॉलाटाईल मेमरी म्हटलं जातं. फक्त आणि फक्त रॅमला काय म्हटलं जातं, व्हॉलाटाईल मेमरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, यस आवाज येतोय? येस सर. ओके, बघा आता खूप मुलांचं दरवर्षी कन्फ्युजन होतं की व्हॉलाटाईल आणि नॉन व्हॉलाटाईल. एकदम सिंपल लक्षात ठेवण्यासाठी एक सांगतो. व्हॉलाटाईल मीन्स काय असणार आहे, ज्या वेळेस पॉवर ऑफ केली जाते तर त्यावेळेस डेटा जो आहे तो लॉस्ट होतो. ओके, त्याला आपण व्हॉलाटाईल म्हणायचं. आणि ज्यावेळेस पॉवर ऑफ ऑटोमॅटिक जर झालं तर डेटा हा लॉस्ट होत नाही, त्याला आपण काय म्हणायचं, नॉन व्हॉलाटाईल असं म्हणायचं. नॉन डिलीट होत नाही, लॉस्ट होत नाही. ओके, हे दोन जरी वर्ड तुम्ही लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. रॅम जे आहे तर ते व्हॉलाटाईल असते. इलेक्ट्रिसिटी गेली, तुमच्याकडे बॅकअप नसेल तर काय होणार आहे, तो डेटा लॉस्ट होतोय. म्हणून रॅमला व्हॉलाटाईल असं म्हटलं जातं. आणि रोमला जरी पॉवर जरी ऑफ झाला असेल ऑटोमॅटिक कसंही होऊ द्या तर त्याच्यातला डेटा जो आहे तर तो काही होत नाही, चेंज होत नाही किंवा त्याच्यावरती काहीच इफेक्ट होणार नाही. सो त्याला आपण काय म्हणतोय, नॉन व्हॉलाटाईल मेमरी असं म्हणतोय. ओके, आता बघा रोम मध्ये तुम्हाला टाइप्स दिलेले आहेत, बघूया आपण. टाइप्स ऑफ रोम, देर आर 3 टाइप्स ऑफ रोम. फर्स्ट वन इज बघा PROM, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ओके, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. मे बी MCQ ला तुम्हाला विचारतील PROM स्टँड्स फॉर, तर त्यावेळेस
4 ऑप्शन्स असणार आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. PROM मीन्स काय? प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. नाव बघा, PROM चिप इज अ प्रोग्रामेबल ROM. It is a PROM chips to write data once and read many. Once chips has been programmed, the recorded information cannot be changed. PROM is also non-volatile memory. ओके, आता रोम म्हणल्यानंतर सगळं काय असणार तुमचं? रोम मध्ये तुमचं नॉन व्हॉलाटाईल मेमरी असं आपण कन्सिडर करूया तोपर्यंत. त्याच्यानंतर बघा इथं सांगितलेलं आहे, फर्स्ट वन काय सांगितलेलं आहे की ही जी मेमरी आहे ही मेमरी कशी असणार तुमची? प्रोग्रामेबल असणार आहे. ह्या जी काही मेमरी आहे किंवा ही जी चिप आहे, ह्या चिप मध्ये डेटा एकदा जर राईट केला तर राईट केल्यानंतर तो तुम्ही कितीही वेळा रीड करू शकताय. मीन्स काय? राईट वन्स रीड मेनी असं म्हणू शकतो आपण त्याला. ओके, एकदा राईट करायचा आणि तुम्ही तो जो डेटा आहे तर तो डेटा कितीही वेळा काय करू शकता? तुम्ही यूज करू शकताय किंवा रीड करू शकताय. आणि ही काय असणार आहे? चिप असणार आहे. ओके, आता तुम्हाला फर्स्ट पेज वरती मी पहिल्यांदा डायग्राम दाखवली होती. ओके, हे जे आहे तर ते तुमचं रोम असणार आहे. रोम मध्ये आता बघणार आहोत आपण प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, इरेजेबल, इलेक्ट्रिकली. ओके, ह्या जे आहेत तर ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. आता सिंपल हे जे आहे तर ते काय असणार? तुमचं रोम असणार आहे. सपोज आपण रॅमचा विचार केला तर हे तुमची रॅम असणार आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे. ओके, त्याचबरोबर बघा इथं पण एक रॅम तुम्हाला दाखवतो. तर रॅमचे आहेत ओके, ज्या त्या सिस्टीम वरून किंवा जे ते मदरबोर्ड आहेत, ह्या मदरबोर्ड ते काय असणार आहे? तुमची रॅम जी आहे तर ते डिपेंड असणार आहे. आता माझ्या सिस्टीम मध्ये तुम्हाला मी दाखवलं टाईप जे आहे तर ते DDR1, DDR2, DDR3 हे जे मेमरीचे टाइप्स आहेत तर त्याच्यामधलं ह्या सिस्टीम मध्ये माझ्या DDR3 ही रॅम जी आहे तर ती काय केलेली आहे तर यूज केलेली आहे. ज्या त्या मदरबोर्ड वरती काय असणार आहे ते डिपेंड असणार आहे आणि टेक्नॉलॉजी वरती असणार आहे. ओके, तर म्हणजे बघा एकदा जर आपण डेटा राईट केला तर तो काय करू शकतो? आपण रीड कितीही वेळा करू शकतोय. हे आपलं PROMचा असणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण बदल करू शकत नाही किंवा जो एकदा जर राईट केलं तर तो पुन्हा आपण इरेज करू शकत नाही. त्यालाच काय म्हणतो आपण? प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असं म्हणतोय. त्याच्यानंतर बघा काही पुन्हा काय झालेलं आहे की नेक्स्ट PROM नंतर नेक्स्ट रोम आलेला आहे ते म्हणजे EPROM आलेला आहे, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ह्याचा बघा EPROM chip can be programmed time and again by erasing the information stored earlier in it. Information stored in EPROM exposing the chip for some time ultraviolet light. आता त्याच्यानंतर काय झालं? आता एकदा जर तुम्ही डेटा जर राईट केला तर तो पुन्हा बदलाचा नाही असं काही वेळेस काय होऊ शकतं? थोडेफार इश्यू होऊ शकतात, प्रॉब्लेम होऊ शकतो. तर जर समजा आपल्याला डेटा काही वेळेस समजा एखाद्या ह्याच्यामध्ये काहीतरी करेक्शन्स असतील आणि जर आपण राईट केला असेल आणि जर समजा पुन्हा आपल्याला जर समजलं वाटलं की अरे आपण अशा पद्धतीने थोडं अजून एखादी इन्फॉर्मेशन ह्या पद्धतीने जर ऍड केली असती तर बरं झालं असतं. मग त्यावेळेस त्यासाठी पुन्हा काय केलेलं आहे? नवीन टेक्नॉलॉजी आली ती म्हणजे तुमचं EPROM आलेलं आहे. आणि त्यानुसार EPROM मध्ये काय केलं तर एकदा जर आपण काय केलं जे काही प्रोग्रामिंग केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला जर समजा वाटलं की इरेज करायचं असेल तर त्या चिप मधली इन्फॉर्मेशन इरेज करायची असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतोय? अल्ट्राव्हायोलेट लाईट चा वापर करून जी काही इन्फॉर्मेशन आपण त्या चिप मध्ये स्टोअर केलेली आहे तर ती काय करू शकतोय? इरेज करू शकतोय. ओके, सो हा तुम्हाला इथं EPROM चा एक ऍडव्हान्टेज सांगितलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन बघा त्याच्यानंतर नेक्स्ट रोम आलं ते म्हणजे तुमचं E² और डबल EPROM किंवा त्याला आपण काय म्हणतो? EEPROM म्हणतोय, इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. MCQ ला मॅक्झिमम वेळा हेच विचारलेलं आहे. ओके, तर त्यावेळेस लक्षात ठेवा इलेक्ट्रिकली हा वर्ड पहिल्यांदा येतो. काही जण काय करतात? इरेजेबल इलेक्ट्रिकली प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी असं सिलेक्ट करतात. तो ऑप्शन रॉंग आहे. सो इलेक्ट्रिकली हा वर्ड फर्स्ट येतोय. ओके, सो लक्षात ठेवा द E² PROM is a programmed and erased by special electrical waves in millisecond. A
सिंगल बाइट्स ऑफ डेटा और द एंटायर कंटेंट ऑफ डिव्हाइस कॅन बी इरेज्ड. आता स्क्वेअर पिरोमचा जो यूज आहे तर तो काय, ज्या पद्धतीने आपण पिरोम बघितलं किंवा एपीआरओम बघितलं, तसंच स्क्वेअर पिरोमचं जी काही चिप आहे ह्याच्यामध्ये जर आपण एखादा प्रोग्राम केला असेल आणि जर आपल्याला काय करायचं असेल तर ते इरेज करायचं असेल, सपोज आपल्याला एखादा 1 बाईटचा डेटा इरेज करायचा आहे किंवा एंटायर पूर्णच त्या जे काही चिप आहे त्याच्यातला जर डेटा आपल्याला इरेज करायचा असेल तर त्यासाठी आपण इलेक्ट्रिकल वेव्हचा यूज करून आपण काय करू शकतो की मिली सेकंद मध्ये ती चिप हे त्या चिप मधले कंटेंट जे आहे तर ते काय करू शकतो आपण इरेज करू शकतोय, फॉर्मॅट करू शकतोय असं आपण म्हणू शकतोय. ओके, इरेज हा वर्ड यूज करा, तर इरेज करू शकतोय. सो हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर आपण सेकंडरी मेमरी और नॉन व्होलाटाइल मेमरी बघूया.